माझं कीर्तन कोणी घेऊ शकते, मी पैसे जास्त नाही घेत. नाही तर सत्यपाल महाराज आणि 1,00,000 रुपये कीर्तनाचे. साला धंदा चालू केला तुम्ही कीर्तनाचा, जिंदगी बर्बाद केली. लोक बिचारे कीर्तनात येऊन बसतात, पहा बरं कसे लोक बसेल आहेत. आणि हे 1,00,000 रुपये कीर्तनाचे. अबे कोणतं ब्रह्मज्ञान सांगतं तू लोकाईले? 1,00,000 रुपये घेऊन मी कीर्तनाचे पैसे घेतो, मला जेवढा खर्च येते तेवढे घेतो. आणि माझ्याकडे जे उरतात त्याच्या दररोज साड्या वाटतो, 10-12 साड्या वाटतो. कहून मायले साडी ना भेटे मायच्या इम्मानान. गरिबी कायले म्हणतात ते सत्यपालनं भोगली आहे. आणि मला जगवणारे तुम्ही मायबापा ना. ते पोलीसवाला कधी कोणाला पैसे देते काय राहते? माझ्या इम्मानानं मला इतके पैसे देतात लोक, मी कधी विश्वास नाही करू शकत. आणि मला मालूम आहे हे का देतात, मी असा वागतो. कारण मला मालूम आहे डोक्यावरचं वजन कमी करायचं आहे ना, तर कोणाला द्यावं लागेल ना. जशी एक बाई रस्त्यानं चालली आणि 2 किलोमीटरहून पाणी आणलं. मी तुम्हाला सांगतो, ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याचे पोट्टे पोट्टीच्या लफड्यातच मेले. हे त्याची पोरगी 2-3 वेळा विड्रॉल झाले तिचे. फक्त गरीबाचं वैखू येते, मोठ्या लोकांचं दिसत नाही. गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती नाही. हे तुम्हाला राग नका येऊ, जो लफडेबाज असेल त्यानं घरी जा. हे मला कीर्तन त्यानं ऐकू नये, त्याले मी शेवट लोक दणके देतो. कारण मला कीर्तन कष्ट करणारायचा आहे भाऊ. माझा देव कुठं आहे? तो मंदिर मध्ये नाही ना, मस्जिद मध्ये नाही, तो बुद्ध विहारात नाही ना, चर्च मध्ये नाही. मेरा भगवान का छुपा हुआ है मालूम है? किसे छुपा है? नाम तेरा छुपा है, नाम तेरा भगत के काम किया. तुकोजी महाराजांचा विचार हा गाडगे बाबा बाबासाहेब आंबेडकर ग्रामगीतेचा विचार आहे. मेरा भगवान कायले तुकडोजी महाराज लिखते, मेरा भगवान जो सेवा कर रहा है, जो ईमान से जी रहा है, मेरा भगवान उसके घर में छुपा हुआ है. हरी भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. हरी भाविकांचा मेरा हरी का है, मेरा अल्लाह का है. औनिया सगळ्यांचे कामे माझा परमेश्वर कष्ट करणाऱ्याच्या घरात आहे. ज्यानं रक्तदान केलं त्याच्या घरात देव आहे. ज्यानं रक्तदान 5 वेळा केलं त्यानं उभं राहा. असाल तो उभे राहा लवकर. उभे राहा, उभे राहा, स्टँड अप. अरे हात नका दाखवू ना, या इकडे. वंदे मातरम, वंदे मातरम, एक जण या. वंदे मातरम, वंदे मातरम. खाली दे ना, खाली खाली टायमिंग जाते. आओ. रक्तदान करायला 56 इंच पाहिजे. आता 32 इंच काय करीन? इल्लू इल्लू. तुम्हाला दोघाईले धन्यवाद. या ना, आता हे आले तर तुम्ही येऊन जा. या तुम्ही बसून जा ना. तुमचं वय जास्त दिसते मला. तुमचं रक्तच तर कोणी घेत नाही. कधी दिलं तुम्ही रक्त? तुम्ही रक्तदान कोण्या वर्षी केलं? थांबा 1 मिनिट. 10 वर्ष. आता बंद केलं तर ना की आताही घेते? किती वय आहे? 56व्या वर्षी रक्त घेते. डॉक्टर कबूल करते का? विचारू का डॉक्टर मुकणे साहेब आले? माझे मित्र आहे ते. माझे मित्र नाही, माझा मुलगाही डॉक्टर आहे ना. तुम्हाला काय वाटते? मी फक्त माझ्या लक्षात आलं मुकणे साहेबासारखं. बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरगो सॉफ्टवेअर.
नाही तर माहिती फन बाप डॉक्टर माहिती फन बाप डवरान पोट्ट वखर समाराची एक गड्डी 1 रुपया काय बरं पोरग डॉक्टर झाल्याच्या मला द्यायची गरज नाही. असं आहे मुकणे साहेबाचा मुलाच्याकडे माई सून मा मुलगा गोव्याला गेलते त्या टाइमले मस्त आरामाला गेलते मुकणे साहेबाकडेच मुक्काम होतो. असं आहे तुम्ही तिघही नाही रक्तदान झालं कमाल केलं. किती वेळा 5च्या समोर 5च्या पुढे गेले. चांगलं आहे. लोक झाले झगडा करते इस्लाम खतरे में हिंदू धोके में अन्नाले तर रक्त सांगते. काही भांडणं करून काही फायदा आहे काय. आपल्या एका रक्ताच्या बॉटलनं 1 जीव वाचते बाबू. म्हणून रक्तदान श्रेष्ठ दान. पाया पडतो. मला लय आनंद यायले पुस्तक दे 2-2. एक गाडगे बाबाचं पुस्तक देतो. शाला नाहीत माझोड जास्त नसतात ना. धन्यवाद. तुम्ही काका किती वेळा तुमच्या अंगात तर रगत नाही पण पहिले होत. चांगलं आहे. धन्यवाद. काय आडनाव कोण्या कंपनीचं बियाणं आहे. आडनाव काय. परदेसी परदेसी मस्त आहे ना. ओके गाडगे बाबा वाच. अरे छोड़ देसी बिना नहीं बच्चे भूखे मार के भारतवासी मेरे यारा हाथ भट्टी को हाथ ना लगाना. सत्ता संग में रहना तूने पुण्य के साथ रहना. छोटी बिना नहीं. आपलं कीर्तन म्हणून बाबू खाली बसून द्या. उभं नको राहू ना. लोकसभा करू का. आमचं इलेक्शन कोणाचंही असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती लोकसभा विधानसभा विरोधी पक्ष जिवंत ठेवा. कोणी अरे म्हणणारा भेटला पाहिजे. आणि हे तुम्हाला सांगतो. आणि बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे. याच्या पुढचं आता लोक कसं झालं ते आम्हाला मालूम नाही. आम्ही त्याबद्दल बोलत नाही. पण इसके आगे का इलेक्शन बैलेट पेपर ही होने को होना. वो पहले क्या हुआ वो चुल्यात गेलं. आणि ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. आम्ही किती टक्के आहोत. त्याला जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आम्ही शिंपी किती आहोत. ओबीसीचा आमचाही अधिकार आहे जगण्याचा. सोनार किती आहेत. डहाळे बागडे. आणि तुम्हाला कधी सोनार मारवाडी राठी गुप्ता हे भेटले की यायच्या अंगाला अंगला त्या मारवाड्याच्या. लक्ष्मी वास करते. बँकेचे साहेब भेटले की यायच्या अंगाले अंग लावत त्या कॅशियर. त्याच्या अंगाले अंग लावलं की लक्ष्मी वास करते. सोनाराच्या 1 लाखाचं 10 ग्रॅम आहे ना. कोरळ वजोळ काय यायच्या अंगाले अंग लावत द्या. बँकेत कॅशियर असले त्याचे अंगाले अंग लावा. फक्त लेडीज कॅशियर असली तेव्हा नका लावतो. मग पोलीसवाले तुमच्या उरावर चढतील. पोस्को कायदा आलं लक्षात. हे असं आहे बाबू. पण मारवाडी गुजराती जैन प्रत्येकाकडून थांब रे. हे बबू गलतीनं झाला काय तुझ्या माईले. तू थांब ना. झालं अधिक महिना होता काय रे तुझ्या टाइमले. उभा राह. ओय स्टँड अप. उभा राह. त्याला उभं करा. हे 100 घे. अरे मला हे लेकर दिसून राहिले आनंद वाटते. ये रे बेटा. अय पोरा ये लवकर. ते ढिला आहे. नजर चुकीत झालं त्याच्या बापाले. काय करता हे लेकर पुरले ते पोरगी. येऊ बाई व सावित्री ये बेटा. ते लाल स्वेटर वाली आहे ना. तू ये 100 ने ना. मी आबा आहो ना. बस खाली आता डबल नको उभे राहू. ये तू लाडकी बहीण आहे. हे पैसे दिले की बोलायचं नाही मग याच्या पुढे. आपल्याला भाव असो की नाही. हे काय खुश बैठो. डबल कोणीही महाराजचं कीर्तन असो समोर येऊन बसत द्या. 100 भेटतात.
यायले पैसे करून द्यावं लागतात म्हणून लेकरायले गरीबाच्या लेकरायला कोणी 100 देते काय? निळी देते का कोणी? निळी पहिले तर कलरचाच राग येते, निळीचा राग द्या तेही त्याला अक्कल नाही वापरत. हे निळीचा राग येते लोकायले आणि हिरवीचा त्याच्यापेक्षा डबल येते. हिरवी याच्यात कलरचा राग, तेच तर दुःख आहे बाबू, तेच दुःख आहे. म्हणून म्हणतो विचार करा, मी पांढरेच काऊन कपडे घालतो भगवे, निळे हिरवे पिवळे पांढरे काऊन नाही घालत? हा कलर असा आहे, पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया ये सत्यपाल काय में भी चलता, हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम आने का तू देखी है. म्हणून आज सावित्रीबाई अहिल्याबाई होळकर राष्ट्रमाता जिजाऊ देखी है. फातिमा शेख अहिल्याबाई होळकर, माता रमाई भीमाई, मी या माऊल्यांना या देवीले वंदन करतो. तू देखी है. गजाननचा आवाज बाई सारखाच आहे की मॅडम? तेरी रंगभूमी काही लोक म्हणतील नक्की याले लेकरं नसतील, बाई सारखा आवाज असल्यावर याचं काय खरं आहे सांगा बरं? हा काही टोल नाक्यावरचा नाही, हा तृतीय पंथी नाही, पण मा भावाचा आवाज आहे. 52 वर्ष झाले मला माझी आमदार साहेबांनी विचारलं, हे पेटीचं सोंग पाहिलं, इकून तुटेल तिकून तुटेल, इकून कलर केला. तेच आहे ना, पतिवर्तेले नखरा करायला कुठं वेळ आहे? कुठं वेळ आहे साहेब? मी एक दिवस पेटी दुरुस्त करायला नेली तर मला तो पेटी दुरुस्त करणारा म्हणे 4-5 वर्षातून एक खेप वाजवता काय हे? म्हटलं नाही, हे तर महिन्यातून 25 दिवस वाजते. आता उद्या माझा कार्यक्रम शेवगावला आहे, परवा मी कार्यक्रम जळगाव जिल्ह्यात आहे, कालचा कार्यक्रम कुठं होतो आपण रात्री? मोर्शीच्या जवळ अंबाडा, अमरावती जिल्हा. मोर्शी अमरावती जिल्ह्यात अंबाळा नावाचं गाव आहे. तरुण पोराईनं कंपनी टाकली आणि तिथं कार्यक्रम करून आलो आणि महिन्यात 25 गावं, पुरा महाराष्ट्र पुरा फिरत राहतो आणि दररोज पेटी वाटते. आता कोणाला वेळ आहे? ते पुशाली वेळ नाही ना गजाननले. पहिले तर हातपाय गळले त्याचे. बरं, एवढ्या कठीण परिस्थितीत 3 लेकरावर जायचं काही काम होतं काय? त्याला मी माणसासारखा आवाज असून मला 2च लेकर आहे, एक मुलगा आहे माझा धर्मपाल आणि एक मायपोरगी आहे. गजाले 3 लेकर आहेत. बरं, आवाज पाहिला तर गौतमी पाटील म्हणते तशी. हिच्या उठाला लागली कोला, हिच्या उठाला लागली कोला, सांभाळ तुऱ्याला घाला, सांभाळ तुऱ्याला घाला. हिच्या उठाला लागली कोला, गाणं म्हण, दुसरं म्हण गौतमी बाई. राजस्थान जवळी जरा बसा, किंवा हा पिठा तुम्हा विनबाई, कोण काम करू शिकणार सांगा तरी काय. राजस्थान जवळी जरा बसा, कोणासारखा आवाज आहे याचा पोट्यो? तुम्हा विनबाई, बाई सारखा की माणसासारखा? कोण काम करू शिकणार अरे पोट्टे लय ढिले भेटले. पावसात झाले का बे तुम्ही? तुमच्यापेक्षा लेका पोरी फुरल्या. एकाही पोरीले आवाज दिला की येते. बाई याचा आवाज कोणासारखा आहे बेटा? बोला मुलींनो, बोल. लवकर उभं राहून बोल. गजानन आबाचा आवाज कोणासारखा आहे? बोल, लवकर बोल लवकर. हे पोट्टे बोलत नाहीत ना. तुले पैदा करायला तुझ्या मायनं तुझ्या बापानं 5-7 पोरी पैदा केल्यात, मग तू झाला. आणि हे असे ढिली आवल्यात कुंडी कुंडी घालतं पाय ना. कसा
शिवाजी पैदा होईन बे पोट्टे हो तुमच्यात. कसा माझा ज्योतिबा आंबेडकर जन्म घेईन तुमच्यामध्ये. भगतसिंग राजगुरू कसा जन्म घेईन. साला काय कोणता साला रे काय अशी ऍक्शन कायच्यातली आहे रे याची. हा बोला आता मुलांनी बोला लवकर. बोला बोल ना बे. तुम्हाला बोलायसाठी समोर बसवलं बोलत जा. अरे फारच ढिली आवल्यात हो, मागा समोर कांता रे बाबू. उभा राहा उभा. पुष्पा ये बेटा दे 100 रुपये दे दे. ये मा हे लवकर. वंदे मा एक जण वंदे मातरम ये. वंदे मातरम वंदे मातरम. हे काय जबरदस्त आहे. कोणाचं बियाणं आहे बे? हॅलो. कोण्या कंपनीचं बियाणं आहे रे. माईक घे तू माईक घे. ते तुझं नाव काय बेटा. सार्थक सार्थक. खरंच माय बापाचं सार्थक झालं. 56 इंच आहे की 52 इंच आहे बाबू. काय नाव तुझं. सार्थक तुझ्या मम्मीचं. हिंदू इंदुमती. चांगलंय. तुझ्या पप्पाचं. राहुल राहुल. इंदुमती प्लस राहुल इज इक्वल टू तुझं नाव सार्थक सार्थक. दोघांचंही सार्थक. तू पहिलंच फर्निचर आहेस की दुसरं. हा बोल. तू पहिला आहेस की दुसरा. अरे बोल ना सार्थक. इकडे लक्ष दे. दुसरा. दुसरा. पहिली पोरगी आहे की पोरग. पोरग दोघही भाऊचा काय. पोरगी नाही बहीण नाही. मग शेजाऱ्याची पोरगी तुझी बहीण करतो तिला राखी बांधत जा. शेवटी मानायला आहे. शिवाजी महाराजांना मुसलमानाच्या पोरीले मायचा दर्जा द्याला. ऐकलं चांगलं आहे. तू कोण्या क्लासमध्ये आहेस. फोर्थ. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव काय मागचे बोल नका. मालूम नाही. बरं ते हे ऍक्शन कोण्या पिक्चरचे कसं. पुष्पराज मग काय म्हणते. हा बोल. पुष्पराज झुकेगा नहीं साला. झुकेगा नहीं साला. पेट में 100 ग्राम डाला. इलेक्ट्रिक के खंबे को बोल रहा है साला. बीच में क्यों आया साला. माँ पुराना डॉक्टर धर्मपालनं कविता लिहिली. झुकेगा नहीं साला. पोटात टाकली की झुकेगा नाही साला. धन्यवाद बाळा. 100 देत आहे तुला. धन्यवाद तू आला. नाही तर हे पुट्टे येत नाही ते तेव्हा काय चालतं. यायले पैदा करून पैसे नाही पाहिजे. तू नक्की भीमाचंच पोरग दिसत. त्याला टेन्शन किती आहे. आपल्या कधी अक्कल येईन आपल्याला. काय म्हटलं त्यानं मला नोटा नको देऊ. त्याचा बाबासाहेब पैशावर विकल्या नाही गेले बाबा. अरे अडाणीच्याही पेक्षा श्रीमंत बाबासाहेब झाले असते बाबा. पण नोटावर विकल्या नाही गेला. ज्याचं पोरग बिना औषधीचं मेलं. औषधीले पैसे नव्हते बाबासाहेब आंबेडकरांचे. पण आपल्या लोकाईले आंबेडकरांचं नाव घेतलं की जीवार येते. मला समजते. तुमचे चेहरे सांगतात. आंबेडकरांचं नाव काढलं की वया आणतात. पण तुही बायको नगरपालिकेत नगरसेविका. त्याच्या संविधानामुळेच हे नगरसेविका बनी. त्या बापाच्यानं नाही बनणार ते. तू नवरा लय मोठा रावण आहे. नाही जमणार. हे फक्त ज्योतिबा सावित्री शिवराया भीमराया मुळेच बनीन बाबू. क्या बात आहे. काय पेट्रोल आहे म्हणून म्हणजे खरंच पेट्रोल आहे. किती अर्जंट पेटला तू. मला नोट नको खरेदी नको करू. तू मला पुस्तक दे. मैं तेरे को किताब ही दूंगा. और यही गाणे या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची धनी मला बी दाखवाना. दीक्षाभूमी नागपूरची धनी मला बी दाखवाना. दीक्षाभूमी नागपूरची या नागपूर नगरीची. तुझ्या पायावर येऊन खाली पळावून तुले नमो बुद्धाय म्हणा. पैशावर नाही. नाही तर इथं काही साहेब लोक असतील टेबला खालून खातात. म्हणून तुमची पोरगी लफडे भात पैदा होते. लोक तुम्ही कमिशन खाताना टेबला खालून सोडते हो. 30% नाल्यात थाय सडकीत थाय. या त्यात थाय त्याच्यात थाय. म्हणून तुमचे पोरग लफडे भात पैदा होते. ते बियर बारवरच लफड्यात मरीन सायचं. हे घे बेटा. धन्यवाद. टाळ्या.
झुकलो तुझ्या मायबापाच्या समोर. क्या बात आहे. बरं हँडसेट किती जबरदस्त आहे. कंपनी जबरदस्त आहे. भीमराव का बेटा मैं तुझे भी